विनायक जोशी संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा पंचमः पाठः स एव परमाणु। बघा, स एव म्हणजे तोच परमाणु। विश्वस्य उत्पत्तीविषयी नैके सिद्धांताः प्रतिपादिताः। विश्वाच्या उत्पत्तीविषयी नैके न एके नैके पुष्कळ सिद्धांताः प्रतिपादिताः म्हणजे खूपसे सिद्धांत आहेत त्याचं प्रतिपादन केलेलं आहे। नैकेचा संधी विग्रह काय होईल? न एके अशा प्रकारे। तर नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः। तर अनेक जे प्राचीन सिद्धांत आहेत तर ते कालवश झालेले आहेत। नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः आणि अनेक सिद्धांत आहेत तर ते वैज्ञानिकांनी त्याचा नवीन सिद्धांतांचा स्वीकार केलेला आहे। तर बघा, ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव। ॲटम हा शब्द सगळ्यांना माहितच आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूल कारणं द्रव्यस्य। आणि आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये ॲटम हा काय आहे? द्रव्याचं मूल कारण मानलेलं आहे। स एव एलिमेंट इति मन्यते आणि त्यालाच एलिमेंट असं म्हटलं जातं। प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मिते हे मूल कारणम इति कथितम। आणि प्राचीन शास्त्र जे आहे आपलं तर त्यामध्ये परमाणु हेच निर्मितीचं मूल कारण आहे असं म्हटलेलं होतं। तर ते कशात म्हटलेलं आहे? बघा, परमाणु वैशिष्ट्यानि महर्षिणा कनाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी। आपलं हे जे दर्शन वाङ्मय आहे ज्याला आपण फिलॉसॉफी असं म्हणतो, तर हे जे दर्शन वाङ्मय आहे तर त्यामध्ये वेगवेगळे जे दर्शन आहेत, 3 आस्तिक आणि 3 नास्तिक आणि 6 आस्तिक दर्शन जे आहेत तर त्यामध्ये वैशेषिक हे एक दर्शन आहे जे आस्तिक दर्शन आहे। तर यामध्ये त्याचे जे करते आहेत तर ते कणाद महर्षी आहेत। तर हे जे कणाद महर्षी आहेत ते यांनी वैशेषिक दर्शन सांगितलेलं आहे आणि या वैशेषिक दर्शनामध्येच या परमाणूचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। बघा, या परमाणूची वैशिष्ट्ये जी आहेत ते यांनी या वैशेषिक दर्शनामध्ये कथितानी म्हणजे सांगितली आहेत। अस्मिन् विषय अधिकम संशोधनम शक्यम आणि याविषयी अधिक संशोधन करणं शक्य आहे। तर आपण आता आपली प्रस्तावना बघितली, आपण पाठाला सुरुवात करूयात। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति। हा जो अर्णव आहे हा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे। तर तो काय करतो? जास्वंदाचं फूल घेऊन प्रवेश करतो। कुठे प्रवेश करतो? तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः आणि त्याचे वडील कोण असतात? तर विज्ञानाचे प्राध्यापक। सह पुस्तक पठने मग्नः आणि ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न असतात। तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्म इक्षिका वर्तते आणि त्यांच्या मागे टेबलवरती एक मायक्रोस्कोप ठेवलेला असतो। सूक्ष्म इक्षिका म्हणजे काय? मायक्रोस्कोप ठेवलेला असतो। अर्णवः पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया आणि तो वडिलांना काय म्हणतो की अस्माकं उद्यानात, आपल्या उद्यानातनं, आपल्या बगीच्यातून मी जास्वंदाचं फूल आणलेलं आहे। मया आनीतं, मी आणलेलं आहे। कियन्तः सूक्ष्मः तस्य परागकणः आणि याचे परागकण कसे आहेत? किती सूक्ष्म आहेत? असं कोण म्हणतं? अर्णव म्हणतो त्याच्या बाबांना। मग त्याचे बाबा काय म्हणतात? सूक्ष्मेक्षिकया पश्य आणि या मायक्रोस्कोप खाली तू बघ। तेषां कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोषि आणि त्याच्या कणांची रचना सुद्धा तुला पाहता येईल की ती किती सूक्ष्म आहे। अर्णवः तथा करोति आणि अर्णव तसेच करतो। किम दृष्टं त्वया, तू काय बघितलं? त्याचे वडील विचारतात। पितः अद्भुतं तत्, मी जे काही पाहिलं आहे ते कसं आहे? अद्भुत आहे। सूक्ष्म कणेषु तस्य अंगानी दृश्यन्ते आणि जे सूक्ष्म कण आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तर त्याची अंग सुद्धा या मायक्रोस्कोप खाली दिसत आहेत। पिता अर्णव एतानी पुष्पस्य अंगानी त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि। तर ही जी अंग आहेत तर तू, त्याचे वडील काय म्हणतात की अर्णव, ही पुष्पाची जी अंग आहेत तर छोटे छोटे भाग आहेत तर तू ह्या सूक्ष्म इक्षिकीने तू पाहू शकतो। परंतु एतद् विश्व परमाणुभ्यः निर्मितम आणि हे विश्व कशापासून निर्माण झालेलं आहे? तर या परमाणूपासून। ते परमाणवः तू सूक्ष्म इक्षिकया अपि न दृश्यन्ते आणि मायक्रोस्कोपनी सुद्धा हे परमाणू आपण बघू शकत नाही। एवढ्या सूक्ष्म कणांनी हे जग काय झालेलं आहे? या परमाणूंनी निर्माण झालेलं आहे असं अर्णवचे वडील त्याला म्हणतात। मग अर्णव काय म्हणतो? परमाणु नाम किम, परमाणू म्हणजे काय? पिता अस्तु कथयामि, मी सांगतो। मुष्टिमात्रां तंडुलान महानसतः आनय। महानस म्हणजे काय? स्वयंपाकघर। स्वयंपाकघरातून तू मूठभर तांदूळ घेऊन ये। अर्णव
तथा इति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. आणि अर्णव काय म्हणतो, तथा म्हणजे ठीक आहे असे, इति उक्त्वा म्हणजे असं म्हणून, पाकगृहात स्वयंपाकघरातून तंडुलान तांदूळ आनयति आणतो. आणि बाबांना काय म्हणतो, स्वीकरोतु भवान, तुम्ही हे घ्या. पिता अधुना इमं तंडुलम विभज. आणि त्याचे बाबा काय म्हणतात की आता याचे पुन्हा तुकडे तुकडे कर. हे जे तांदूळ तू आणलेले आहेत, तर इमम तंडुलम हे जे तांदूळ आहेत ते विभज म्हणजे याचे भाग कर, अजून तुकडे कर तू. अर्णव तात कियान लघु असती, हे किती छोटे छोटे आहेत. पश्यतु एतस्य भागद्वयम यथाकथमपि कृतं मया. तर हे तांदूळ छोटे आहेत, त्याचे मी 2 भाग कसे तरी केले. यथाकथमपि म्हणजे कसे तरी प्रयत्नपूर्वक हे केले. इतोपि लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. तर ह्याच्यापेक्षा छोटे भाग करणं, वडील त्याचे विचारतात की याच्यापेक्षा छोटे भाग करणं तुला शक्य आहे का. इतोपि याचा संधी विग्रह काय होईल, इतः इतः अपि इतोपि. यदि क्रियते तर ही चूर्णम भवेत तस्य. मग अर्णव काय म्हणतो, जर मी ह्याचे अजून छोटे भाग केले तर त्याचं काय होणार आहे, आता चूर्ण होणार आहे, पीठ होणार आहे. पिता सम्यक उत्तम त्वया, तू अगदी योग्य सांगितलं आहे. उत्तम म्हणजे म्हटलं आहे, सम्यक उत्तम म्हणजे अगदी योग्य म्हटलेलं आहे. आता उत्तम हे जे इथे क्रियापद आहे तर ते काय आहे, उत्तम हे आहे त प्रत्ययांत. त प्रत्ययांत जे तुम्ही 9वीला शिकलेला आहात, त प्रत्ययांत उत्तम. त्यानंतर बघा, यत एतत् विभाजनम समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुं न शक्यते स एव परमः अणुः. आणि आता आपण हे जे विभाजन आहे जिथे संपणार आहे, तर यस्मात ज्यापासून सूक्ष्मतरम भागम प्राप्तुं न शक्यते, हे विभाजन एकदा संपलं की त्याच्यानंतर त्याचा सूक्ष्म भाग प्राप्त होणं शक्य होत नाही. आणि तोच काय आहे, परमाणू आहे. म्हणजे अतिशय सूक्ष्म, त्याचा शेवट म्हणता येईल असा अतिशय सूक्ष्म भाग जो आहे तो आहे परमाणू आहे. आणि यांनी काय सांगितलं आहे की हे विश्व जे आहे, एतत् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम, आणि परमाणूपासूनच बनलेलं आहे. म्हणजे अतिशय सूक्ष्म कणांपासून या विश्वाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर बघा, द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलम तत्वं च परमाणु सत्यम खलु. आणि मार्णव काय म्हणतो की द्रव्याचा अंतिम घटक, शेवटचा घटक किंवा मूल तत्व काय आहे, परमाणू आहे. आणि हे खरोखर हे खरंच आहे. पिता सत्यम अयम खलु कणाद महर्षी सिद्धांत. आणि हा कोणाचा सिद्धांत आहे, तर कणाद महर्षींचा. त्यांनी आपल्या वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलं आहे. अपि जानासि परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षीना प्रतिपादितम. आणि या महर्षींनी काय सांगितलं आहे की द्रव्याचं मूल कारण काय आहे, तर परमाणू. असं तेन महर्षीना म्हणजे त्या महर्षींनी प्रतिपादितम म्हणजे प्रतिपादन केलेलं आहे. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्व 5वे-6वे शतके. आणि ते कधी सांगितलं की ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये. म्हणजे बघा किती वर्षांपूर्वी त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. अर्णव तात महर्षिणा कनादेन किम किम उत्तम परमाणु विषय. आणि मग अर्णव वडिलांना विचारतो की महर्षी कणादांनी परमाणूविषयी काय काय सांगितलं आहे. वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आणि आम्ही तर त्या महाभागाचं, त्या महर्षींचं फक्त नावच जाणून आहोत, बाकीचं तर काही आम्हाला माहितच नाही आहे. पिता त्याचे वडील काय म्हणतात, कणाद मुनीना प्रतिपादितम. कणाद मुनींनी सांगितलं, काय सांगितलं की परमाणू कसे आहेत, अतिंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे, म्हणजे आपण त्याला जाणू शकत नाही म्हणून अतिंद्रिय. सूक्ष्म आहेत, निरअवयव आहेत म्हणजे अवयव नाही आहेत त्यांना. त्यानंतर नित्य आहेत, ते न संपणारे आहेत. आणि स्वयं व्यावर्तक असे आहेत. वैशेषिक सूत्राणी ती स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. आणि वैशेषिक सूत्र हा जो त्यांचा ग्रंथ आहे, तर यामध्ये त्यांनी अशा प्रकारे या परमाणूची व्याख्या केलेली आहे. कशी व्याख्या केली की परमाणु अतिंद्रिय, सूक्ष्म, निरवयव, नित्य, स्वयं व्यावर्तक च, अशी व्याख्या त्यांनी परमाणूंची केलेली आहे. तर बघा, अर्णव का सा व्याख्या, आणि ती व्याख्या काय आहे, तर बघा, जाल सूर्य मरीचिस्थम यत सूक्ष्म दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. बघा त्यांनी व्याख्या कशी केलेली आहे की जाल सूर्य मरीचिस्थम, म्हणजे हा जो सूर्य आहे तर त्याचा मरीची म्हणजे किरण,
मरीची याचा अर्थ होतो किरण. मरीचिस्थम म्हणजे या किरणामध्ये असणारे यत सूक्ष्म रजः दृश्यते. ज्या वेळेला सूर्याचे किरण जेव्हा सूर्योदय होतो त्याचे किरण आपण बघतो सुरुवातीचे, तर त्यामध्ये आपल्याला अशी एक धुलिकण दिसतात बघा. तर ते सुरुवातीला दिसतात ते धुलिकण, जेव्हा त्याचे किरण कोवळे किरण जेव्हा येतात तर त्यावेळेला त्या किरणांमध्ये जे धुलिकण दिसतात, रजः म्हणजे धूळ, त्याचे धुलिकण, स्तंभ म्हणजे असलेले त्या सूर्याच्या किरणांमध्ये असलेले सूक्ष्म धुलिकण जे आहे, तर तसं षष्ठतमो भाग, त्याचा 6वा भाग म्हणजेच काय, परमाणु. परमाणु स उच्यते, त्याला परमाणु असं म्हटलं जातं. म्हणजे बघा की एक तर ते धुलिकण अतिशय सूक्ष्म असतात आणि त्याचाही 6वा भाग म्हणजे किती सूक्ष्म आहेत हे परमाणु. अर्णव अहम एतद विषय विस्तरेण पठितुम इच्छामी. आणि मग अर्णव त्याच्या बाबांना काय म्हणतो की मी ह्याच्याविषयी विस्ताराने मला वाचण्याची जाणण्याची इच्छा आहे. त्याचे वडील म्हणतात उत्तमम, हे तर खूपच छान आहे की तुला जिज्ञासा आहे हे जाणण्याची. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ, आणि उद्या माझ्या महाविद्यालयात ये. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती, आणि कणाद महर्षींविषयी खूप पुस्तकं आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत, आणि तुझी जिज्ञासा ही निश्चितपणे पूर्ण होईल, शांत होईल. अशा प्रकारे त्याचे बाबा त्याला सांगतात. आपला हा पाठ इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.